नाही, या ठिकाणी 80% पैसे या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। आता या वेळेचे काही 10-12 कोटी रुपये यायचे बाकी आहे। याचा अर्थ असा नाही की सरकार पैसे देत नाही, सरकार पैसे देत आहे। गुलाबराव देवकरांनी आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय। ते प्रवेश केला म्हणजे काय फार मोठं काम केलं असं थोडी होतं आहे। ज्या अजितदादांचे नेहमी त्यांनी भाषणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात टीका केल्या, ज्या अजितदादांना त्यांनी काळे झेंडे दाखवले, जे आम्हाला गद्दार म्हणत होते, 50 कोके म्हणत होते, मग आता ते काय ओके झाले काय? साहजिक आहे, आपल्या स्वतःचं भ्रष्टाचाराचं पांघरून झाकण्याकरता हे लोक त्या पक्षामध्ये गेलेले आहेत। आणि देवकर कितीही करत असले तर त्यांच्या 100 गोष्टी या बाहेर येतील। त्यावेळेस अजितदादांनाही म्हणावं लागेल की गुलाबराव जे म्हणत होता ते खरं आहे। युतीत आल्यामुळे आता तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल। जुळवण्याचा काही संबंधच येत नाही। मूळ धोरण असंच आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेच्या विरुद्ध उमेदवार लढतात तर त्या ठिकाणी तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी जिथे शिवसेनेचे आमदार लढतात तिथे एनसीपीने हे उमेदवार घेतलेले आहेत। कमीत कमी कन्सेंट एकनाथ शिंदे साहेबांचा घ्यायला पाहिजे होता। हे युतीचं धोरण आहे का, हाही सवाल आहे। यावर युतीमध्ये नाही, असं असलं तर मग आता प्रत्येकाला मुभा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीची आपला पक्ष वाढवायची। आम्हालाही काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल। हे बघा, घेताना त्याचं चारित्र्य बघा। ज्या माणसाला 4 वर्ष शिक्षा झालेली आहे, ज्या माणसाने 10 कोटी रुपये मजूर फेडरेशनचे बुडून स्वतः खाल्लेले आणि ती कोर्टामध्ये केस चालली आहे, ज्या माणसाने इलेक्शन सुरू असताना 10 कोटी रुपये जीडीसीसी बँकेमधून विड्रॉल केले आहे, त्याच्याकरता इलेक्शन कमिशनकडे केस झालेली आहे, ज्या माणसाने मजूर फेडरेशन पूर्ण धुवून टाकलेलं आहे, त्याची सगळी जी कुंडावळी आहे, त्याची जी सगळे माणसं आहे, ते सगळे IT रिटर्न आहे, त्यांचे चौकशा सुरू आहेत, ते खातं योगायोगाने राष्ट्रवादीकडे आहे, त्याच्यामुळे त्यांनी हा प्रवेश केलेला आहे असं मला शंका आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मजूर फेडरेशन हे जे आहे हे सहकार डिपार्टमेंटकडे आहे, जीडीसीसी बँक ही सहकार डिपार्टमेंटकडे जाते, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की आपण तिथे गेल्यानंतर आपली घाण साफ होऊन जाईल। पण गुलाबराव पाटील ती घाण साफ होऊ देणार नाही, ती लोकांच्या समोर आणेल। ह्या माणसाने आपल्या मेडिकल कॉलेजचं भाडं किती घ्यावं गव्हर्नमेंटकडून? 8 करोड रुपये दर महिन्याला। आता सुद्धा 27 लाख रुपये ते भाडं घेत आहे शिरसोलीचं। जे एकीकडे आव आणायचा मी संत आहे, निवडणुकीच्या वेळेस लोकांकडून वर्गण्या घ्यायच्या, लोकांना दाखवायचं की मी किती गरीब झालोय। 90,000 रुपये रोज तो भाडं घेतोय तू गव्हर्नमेंटचं, हा कसला गरीब आहे? या निमित्ताने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला म्हणजे महायुतीचा विषय वरचे लोक बघतील, पण माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी जे चित्र दिसतंय तर शिवसेनेला तुम्ही चुकीच्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न करतायत तर शिवसेना अडचणीत येणार नाही। यांच्या छातड्यामध्ये भगवा झेंडा घालून आम्ही निवडून आलेलो आहे। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।